नमस्कार। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याविरोधात आज राज्यभर महाविकास आघाडीने आक्रोश केलाय। राज्यात ठिकठिकाणी राज्य सरकारच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। मुंबईत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान मोर्चा काढण्यात आला। यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्य सरकारवर आगपाखड केली। त्यांनी या घटनेचा संताप देखील व्यक्त केलाय। हे शिवद्रोही सरकार असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केलाय। शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकरणं झालेले, खाजवत बसतायत, खाजू दे त्यांना, पण या चुकीला माफी नाही। देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली। अरे माफी नसती मागितली तर तुम्हाला राज्याने शिल्लक ठेवलं असतं काय महाराष्ट्राने? पण माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जी एक मगरुरी होती, ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का? हे माफी मागताना नतमस्तक, हे नुसतं शब्दात नाही, पण मगरुरीने माफी आम्हाला मान्य नाही। आणि त्याच वेळेला जे काही त्यांच्या व्यासपीठावरती बसले होते त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एक शहाणा, 2-1.5 शहाणे, किती शहाणे मला कल्पना नाही, 1 फुल 2 हाफ, त्यातले 1 हाफ तर हसत होता। तुम्ही महाराजांची एवढी थट्टा करता? तर यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। यामध्ये महिलांचा सहभाग सुद्धा मोठ्या प्रमाणावर होता। यावेळी शिवद्रोह्यांना माफी नाही अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या। तर यावेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते गेटवे ऑफ इंडियावर जोडे हातात घेऊन मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केलाय। मात्र यावेळी पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला आहे। या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नसाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबू विसरू नका। धन्यवाद।